नमस्कार मंडळी. आज आपण महाभारतातील अशा एका क्षणाबद्दल बोलणार आहोत जिथे फक्त एका निवडीनं, फक्त एका निर्णयाने युद्धाचा अख्खा नकाशाच बदलून टाकला. चला तर मग सुरू करूया. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरंय. अर्जुनाच्या भात्यात ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र यांसारखी खतरनाक विध्वंसक अस्त्र होती. पण त्यापैकी जवळजवळ 70% अस्त्र तर युद्धात वापरलीच गेली नाहीत. हो, वापरलीच नाहीत. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की जर इतकी शक्तिशाली अस्त्र वापरलीच नाहीत तर मग पांडव जिंकले कसे? त्यांच्या विजयाचं सगळ्यात मोठं शस्त्र नेमकं होतं तरी काय? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाण्याआधी आपण त्या एका निर्णायक क्षणाकडे जाऊया. ही गोष्ट आहे एका निवडीची, एका अशा निवडीची जिने युद्धाचा निकाल खरं तर सुरू होण्याआधीच लिहून ठेवला होता. तर युद्धाचे ढग आता चांगलेच दाटून आले होते आणि दोन्ही बाजूंचे दोन सर्वात मोठे योद्धे म्हणजे दुर्योधन आणि अर्जुन मदतीच्या आशेने थेट द्वारकेला पोचले, भगवान श्रीकृष्णांकडे. दोघांची मागणी एकच होती, आम्हाला तुमची मदत हवी आहे. इथे ना एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे फक्त एक राजा नव्हते, ते होते साक्षात परब्रह्म परमात्मा, म्हणजे सर्वोच्च अस्तित्व. आणि परमात्म्याचा नियम काय आहे? तो कधीच पक्षपात करत नाही. तो फक्त त्याच्या भक्ताच्या हाकेला साथ देतो. म्हणूनच त्यांनी स्वतः कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी तो निर्णय त्या दोन्ही योद्ध्यांवरच सोपवला. आणि मग तो क्षण आला, तो क्षण जिथे या संपूर्ण कथेला एक कलाटणी मिळाली. भगवान श्रीकृष्णांनी त्या दोघांसमोर एक पर्याय ठेवला. वरवर पाहता खूप सोपा वाटणारा पर्याय, पण त्याचा अर्थ इतका खोल होता की विचारता सोय नाही. जरा कल्पना करून बघा, आपल्यासमोर दोन पर्याय ठेवलेत. एका बाजूला आहे लाखो योद्ध्यांची अजेय शक्तिशाली नारायणी सेना, आणि दुसऱ्या बाजूला आहेत एकटे निशस्त्र भगवान कृष्ण, ज्यांनी शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली आहे. अशा वेळी आपण काय निवडलं असतं? दुर्योधनाने तर एका क्षणाचाही विचार केला नाही. त्याने लगेचच ती अवाढव्य नारायणी सेना मागून घेतली, कारण त्याच्यासाठी सैन्याची ताकद, भौतिक शक्ती हेच सगळं काही होतं. पण अर्जुनाने मात्र हात जोडले आणि त्या निशस्त्र भगवान श्रीकृष्णांनाच आपलं सारथी होण्याची विनंती केली. आता बघा, वरवर पाहिलं तर दुर्योधनाचा निर्णय एकदम बरोबर वाटतो, नाही का? एका बाजूला प्रचंड सैन्य आणि दुसऱ्या बाजूला एकटी निशस्त्र व्यक्ती. मग अर्जुनाने असं का केलं असेल? ही निवड खरंच फक्त एका सैन्यात आणि एका माणसात होती, की याच्या मागे काहीतरी खूप मोठं, खूप गहन दडलेलं होतं? आणि इथेच याच प्रश्नात त्या निवडीचं खरं रहस्य दडलेलं आहे. ही निवड ताकदीची नव्हतीच. दुर्योधनाने निवडली होती ताकद, तर अर्जुनाने निवडला होता आशीर्वाद. दुर्योधन त्याच्या अहंकारात, भौतिक शक्तीच्या मोहात इतका आंधळा झाला होता की त्याच्यासमोर जो साक्षात परमात्मा उभा आहे हे त्याला दिसलंच नाही. याउलट अर्जुनाने एका खऱ्या भक्ताप्रमाणे अख्ख्या विश्वाच्या बदल्यात फक्त त्या परमात्म्यालाच मागून घेतलं. तर मग आता पाहूया की अर्जुनाच्या या एका निवडीने पुढे काय घडवलं. त्या एका निशस्त्र सारथ्याने पांडवांच्या विजयाचा मार्ग कसा मोकळा करून दिला? हे तर खरं आहे की भगवान श्रीकृष्णांनी युद्धात शस्त्र उचललं नाही, पण त्यांची बुद्धी, त्यांचं मार्गदर्शन हेच पांडवांचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरलं. विचार करा, जेव्हा युद्धाच्या सुरुवातीलाच अर्जुन खचून गेला होता, तेव्हा त्यांनीच तर त्याला गीतेचं दिव्यज्ञान दिलं. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांसारख्या अजेय योद्ध्यांना कसं हरवायचं याची अचूक रणनीती त्यांनीच तर दिली. आणि इतकंच नाही, युद्ध संपल्यावर सुद्धा धृतराष्ट्राच्या क्रोधापासून भीमाचे प्राण त्यांनीच वाचवले. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एखाद्या योद्ध्याला पराभूत करणं ही एक गोष्ट झाली, पण त्याचा निश्चित अंत करणं, त्याचा वध करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि हे जे मोठं अंतर आहे ना, तेच भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाने भरून काढलं. खरं तर ज्या क्षणी अर्जुनाने नारायणी सेनेऐवजी भगवान श्रीकृष्णांना आपलं सारथी म्हणून निवडलं, त्याच क्षणी त्याचा विजय पक्का झाला होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून, ह्या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यातून मिळणारा तो अंतिम, तो शाश्वत धडा नेमका कोणता आहे? बघा, ज्या व्यक्तीचं मन अहंकार, लोभ आणि मत्सराने भरलेलं असताना, ती व्यक्ती समोर उभ्या असलेल्या दिव्यत्वाला, त्या परमात्म्याला कधीच ओळखू शकत नाही. दुर्योधनाचं अगदी तसंच झालं. अशी माणसं फक्त भौतिक शक्तीलाच सर्वस्व मानतात आणि आयुष्यभर त्याच मोहात अडकून राहतात. आणि हेच महाभारताचं अंतिम सार आहे. वेदव्यास म्हणतात, यथो धर्मस्ततो जयः. म्हणजे काय? तर जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे. पांडवांनी धर्माची निवड केली, त्यांनी परमात्म्याची निवड केली, आणि म्हणूनच धर्म आणि परमात्मा या दोघांनीही मिळून त्यांचं रक्षण केलं. हा काही फक्त त्या युद्धापुरता नियम नव्हता,
हा तर सृष्टीचा शाश्वत नियम आहे. हजारो वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट असली तरी ती आजही तितकीच लागू पडते. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर असे क्षण नेहमीच येतात जिथे आपल्याला निवड करायची असते, भौतिक शक्तीची की परमात्म्याच्या आशीर्वादाची. विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का?